Hello everyone. In previous lecture we had seen the inventory technique, that is the setting of various levels. Okay, we are studying the inventory techniques in this chapter. So you all know what is meant by inventory. That inventory means everything, that is मालमत्ता संपत्ती जी काही असते त्या सगळ्यालाच इन्व्हेंटरी म्हणतात. आणि इन्व्हेंटरी कंट्रोल म्हणजे काय, तर ही जी काही आपल्याकडे इन्व्हेंटरी आहे सो त्या इन्व्हेंटरीवरती एक प्रॉपर कंट्रोल ठेवणं, ते त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं त्यालाच इन्व्हेंटरी कंट्रोल असं म्हणतात. सो ह्या ज्या काही आपण चॅप्टरमध्ये शिकतोय त्या देज आर द डिफरंट टेक्निक्स फॉर कंट्रोलिंग द इन्व्हेंटरी. अँड यू ऑल नो द ऑब्जेक्टिव्स ऑफ इन्व्हेंटरी, दॅट इज टू गिव्ह मॅक्झिमम कस्टमर सर्व्हिस, मिनिमम इन्व्हेंटरी इन्व्हेस्टमेंट, लो कॉस्ट प्लांट ऑपरेशन. अँड there are some inventory techniques, that is ABC analysis, economic order quantity, perpetual inventory system, review of slow and non-moving items, input output ratio analysis, and setting of various levels. Up to that we had seen. So in previous lecture we had seen maximum stock level, minimum stock level, which is also called as safety stock or buffer stock, reorder level, and danger level. So after that, next technique is the use of material budgeting. Okay, so what do you mean by budgeting? Budget म्हणजे काय, that is to plan in advance to spend money on that particular item or particular thing. म्हणजे काय, बजेट म्हणजे काय, तर आधीच ॲडव्हान्समध्ये आधीच फ्युचरचं जे प्लॅनिंग आहे ते अगोदर करून ठेवणं. फॉर एक्झाम्पल, सपोज तुम्ही एखाद्या स्टोअरमध्ये जातात, समजा तुम्ही क्लोथ स्टोअरमध्ये गेलात आणि तुम्हाला ड्रेस घ्यायचा आहे. सो एक आपलं बजेट ठरलेलं असतं की मला 2000पर्यंत हा ड्रेस घ्यायचा आहे. ओके, सो आपण ते जे मर्चंट्स असतात, मीन्स शॉपकीपर्स असतात, त्यांना सांगतो की मला हा जो ड्रेस आहे पर्टिक्युलर 2000पर्यंत मला हा ड्रेस दाखवा. सो दॅट 2000 इज वॉट, दॅट 2000 इज युअर बजेट. 2000 मग हे काय आहे, तर तुम्ही ते बजेट ठरवलेलं असतं की ह्या किमतीपर्यंतच ती जी वस्तू आहे ती विकत घ्यायची आहे. सो हीच टेक्निक आहे यूज ऑफ मटेरियल बजेटिंग. मग ह्याच टेक्निकचा उपयोग इन्व्हेंटरी कंट्रोल करण्यासाठी वापरला जातो. मीन्स जे काही इन्व्हेंटरी आहे, मीन्स जे काही रॉ मटेरियल आपल्याला वापरायचं आहे. सपोज फॉर एक्झाम्पल, इफ आय वॉन्ट टू स्टार्ट माय ओन फार्मसी, देन इन फर्स्ट अँड इन ॲडव्हान्स आय डिसाईड द बजेट. सपोज आय डिसाईड द बजेट दॅट इज 10 लाख. ओके, 10 लाख हे बजेट मी डिसाईड केलेलं असतो. सो इन दॅट आय हॅव टू मॅनेज द ऑल थिंग्स, दॅट इज द फर्निचर, देन लीगल प्रोसिजर्स, देन ऑल द products, that is all the goods, medicines which I am going to keep in my pharmacy. Okay, so that according to that budget I have to plan for all my inventory. So that is use of material budgeting. ही जी टेक्निक आहे ती वापरली जाते. So now see in this method what is done. So in this method purchase budget of both the whole and individual item is prepared. Means all individual item जरी असेल तरी त्याचं बजेट बनवलं जातं, आणि ऑल होल जसं मी म्हटलं, मीन्स पर्टिक्युलर मला जर पूर्ण फार्मसी ओपन करायचं आहे, सो पर्टिक्युलर मी ते बजेट ठरवलं इट्स 10 लाख. ओके, सो 10 लाख त्या बजेटमध्ये आय हॅव टू मॅनेज ऑल द थिंग्स. So for both, that is individual item and for whole item is prepared. So during the preparation of material budget, that following factors are considered while preparing this. So in that first factor is, if means काय होत असतं की कोणतीही कंपनी असेल, कोणतीही बिझनेस ऑर्गनायझेशन्स असेल, किंवा कोणतंही मेडिसिन डिस्ट्रीब्युटर्स असेल, और रिटेल फार्मसी असेल, म्हणजे काय, इफ मेडिकल असेल. सो असं होत नाही की इन द मंथ ऑफ सप्टेंबर 4 लाखचा सेल झाला आहे, देन नेक्स्ट ऑक्टोबर मंथमध्ये सुद्धा 4 लाखचा सेम सेल होईल, असं नाही होऊ शकत. सपोज फॉर एक्झाम्पल सप्टेंबरमध्ये 4 लाखचा सेल झाला आहे, देन इन ऑक्टोबर इट मे बी 5 lakhs, 6 lakhs or 6.5 lakhs. Okay, it deviate that sales. So while preparing this budgeting, ओके, म्हणजे हे बजेट जे आहे एक पर्टिक्युलर टार्गेट ठरवताना काय डिसाईड केलं जातं, दॅट इज इन्क्रीज और डिक्रीज इन द सेल्स ऑफ प्रिव्हियस मंथ
इन कंपॅरिझन विथ म्हणजे काय, आता सपोज हे पर्टिक्युलर इयर आहे 2020 इयर आहे. सो 2020मध्ये 2020च्या डिसेंबरमध्ये 4 लाखचा सेल झाला आहे आणि 90मध्ये मीन 2019मध्ये 2019मधला आणि 2020मधला डिसेंबर महिन्यातला सेल 2019च्या डिसेंबरमध्ये 3 लाख सेल झाला आहे आणि 2020च्या डिसेंबरमध्ये 3.5 लाख सेल झाला आहे किंवा 4 लाख सेल झालेला आहे. सो ह्या दोघांचं काय केलं जातं, कंपॅरिझन केलं जातं. प्रत्येक महिना जो आहे 2019मधला सप्टेंबर आणि हे जे इयर आहे 2020 आहे त्याच्यातलं सप्टेंबर. सो ह्या दोन्ही ह्याचं काय केलं जातं तर कंपॅरिझन केलं जातं. सो नाव सी दॅट विच फॅक्टर्स आर कन्सिडर्ड इन दॅट. फर्स्ट वन इज increase or decrease in the sales of the previous month, okay, in comparison with the corresponding monthly sales in the प्रिव्हियस इयर. करस्पॉन्डिंग मंथली सेल्स प्रिव्हियस इयर मधला म्हणजे जसं मागच्या वर्षातला, जसं मी सांगितलं 2019 मधला आणि 2020 मधला हा जो सेल आहे सो त्याच्यामध्ये इन्क्रीज किती झाला आहे किंवा वाढला आहे किती. सप्टेंबरमध्ये समजा 3.5 लाख सेल झाला आहे 2019च्या आणि सप्टेंबर 2020च्या सेल जो आहे तर तो 4 लाख झाला आहे. म्हणजे काय तर वाढलेला आहे. ऑफकोर्स सप्टेंबर 2020मध्ये सेल काय झालेला आहे, ऑफकोर्स वाढलेला आहे. ओके, दॅट मीन्स व्हॉट, इट्स इन्क्रीज. सपोज काही वेळेला डिक्रीजसुद्धा होऊ शकतं, व्हाईस वर्सा होऊ शकतं. सो दॅट इन्क्रीज ऑर डिक्रीज इन सेल्स ऑफ दॅट प्रिव्हियस मंथ इन कंपॅरिझन विथ द करस्पॉन्डिंग मंथली सेल्स, ओके, इन द प्रिव्हियस इयर, मागच्या वर्षामध्ये. तर तो काय केला जातो तर कम्पेअर केला जातो. आणि नेक्स्ट अनादर फॅक्टर काय आहे तर ॲडजस्टमेंट ऑफ ओव्हर बाईंग ऑर अंडर बाईंग ड्युरिंग द प्रिव्हियस मंथ. म्हणजे काय तर मागच्या महिन्यामध्ये समजा एखाद्या प्रॉडक्टची जास्त ऑर्डर गेली असते. ओव्हर बाईंग म्हणजे काय तर गरजेपेक्षा जास्त खरेदी करणं, त्याला काय बोलतात, ओव्हर बाईंग असं बोलतात. और अंडर बाईंग म्हणजे काय तर कमी खरेदी करणं. स्टॉक आपल्याला अजून खूप हवा होता पण खरेदी करताना ती खरेदी आहे ती कमी केली गेलेली आहे, त्याला अंडर बाईंग असं बोलतात. सो ते सुद्धा ओव्हर बाईंग मीन्स किती जास्त आपण खरेदी केली आहे. सो आता सपोज एखादा महिना आहे, नोव्हेंबर महिना होऊन गेला. नोव्हेंबर महिन्यामध्ये मी मला कॅल्पॉल 500ची स्ट्रीप आहे, मला 50 स्ट्रिप्सची गरज होती. ओके, बट मी ऑर्डर देताना 80 स्ट्रिप्सची ऑर्डर दिली. मला गरज कितीची होती, 50 स्ट्रिपची. ऑर्डर दिली मी 80 स्ट्रिपची. सो इन दॅट केस हिअर वॉट आय डन, ओव्हर बाईंग, जास्त मी खरेदी केलं आहे. ओके, सो ते पण काय आहे किंवा अंडर बाईंग होऊ अंडर बाईंग कधी होऊ शकतं. जनरली अंडर बाईंगमध्ये काय होतं, ती आपण ज्यांच्याकडून माल घेत असतो, प्रॉडक्ट घेत असतो, ज्या होलसेलरकडून, त्यांच्याकडे एखाद्या वेळी शॉर्ट पडतो एखादा प्रॉडक्ट, त्यावेळेला मग अंडर बाईंग होतं. मीन्स आपल्याला गरज असते बट त्या स्टॉकिस्टकडेच तो प्रॉडक्ट नाही आहे, त्याला काय बोलतात तर अंडर बाईंग असं बोलतात. सो ॲडजस्टमेंट ऑफ ओव्हर बाईंग ऑर अंडर बाईंग ड्युरिंग द प्रिव्हियस मंथमध्ये त्यालाच ते काय केलं जातं तर कन्सिडर केलं. मीन्स ॲडजस्टमेंट मीन्स किती ह्याच्यामध्ये आता एवढा लागला आहे. ओके, मीन्स सपोज 50ची गरज होती, 80 म्हणजे 80 काय आहे, अजून 30 काय आहे तर बॅलन्स आहे असं कन्सिडर केलं जातं. सो मग त्याची ऑर्डर आहे ती कमी दिली जाते. सो मीन्स दॅट काय ॲडजस्टमेंट केली जाते. ॲडजस्टमेंट ऑफ ओव्हर बाईंग ऑर अंडर बाईंग जे काही असेल ती केली जाते. ही टेक्निक आहे यूज ऑफ मटेरियल बजेटिंग. म्हणजे इन ॲडव्हान्समध्ये काय तर बजेट आहे ते ठरवलं जातं आणि ते बजेट ठरवताना मग हे फॅक्टर आहेत. मीन्स सेल किती होता, लास्ट मंथमध्ये किती होता, ह्या मंथमध्ये किती आहे, लास्ट इयरमध्ये सेल किती होता, आत्ता किती आहे ह्या मंथमध्ये. देन ओव्हर बाईंग और अंडर बाईंग केलं आहे का हे बघितलं जातं. ओके, सो वेन ॲनी परचेस इज मेड म्हणजे काय की जेव्हा आपण कोणतीही खरेदी करतो सो ती खरेदी जी आहे ती त्या बजेटमधून म्हणजे पर्टिक्युलर जे बजेट ठरवलेलं असतं ती त्याच्यामधून सबट्रॅक्ट केली जाते. म्हणजे काय तर वजा केली जाते. मीन्स वेन ॲनी परचेस इज मेड इट इज सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम द बॅलन्स ऑफ द परचेस बजेट मेंटेन इन अ सेपरेट परचेस जर्नल. सेपरेट परचेस जर्नल असतं. ओके, त्याच्यामध्ये काय असतं तर बॅलन्स असतो.
म्हणजे परचेस बजेट आहे ते मेंटेन केलेलं असतं, मीन्स पर्टिक्युलर ह्याच्यावरती एवढाच खर्च करायचा, रॉ मटेरियलमध्ये एवढा खर्च करायचा, फर्निचरमध्ये आपण एवढाच खर्च करायचा. सो त्या जर्नलमध्ये सगळं लिहिलेलं असतं आणि मग जे टोटल बजेट आहे आणि आपण आता कितीचा परचेस केला, सो त्या बजेटमधून परचेसची व्हॅल्यू आहे ती वजा केली जाते. सो इन दिस वे द पर्सन कन्सर्न इन परचेस ऑफ इन्व्हेंटरी विल कम टू नो वेदर ही इज बाईंग टू मच और टू लिटिल बाय रेफरिंग टू परचेस बजेट. ओके, सो मग सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर मग काय येतं, जी काय आहे किंमत येते. सो त्या किमतीवरून कळतं की आपण खूप जास्त बाय करतोय का, त्या डिफरन्सवरून कळतं. बजेट जे आहे, बजेटच्या आपण किती खाली आलो आहे, बजेटच्या आपण वरती गेलो आहे का, त्या डिफरन्सवरून कळतं आपल्याला की आपण म्हणजे खूप जास्त बाय करतोय का किंवा खूप कमी ते प्रॉडक्ट आहेत ते बाय करतोय का, हे समजतं बाय रेफरिंग टू परचेस बजेट. ओके, दिस इज यूज ऑफ मटेरियल बजेटिंग. ह्याला काय बोलतात, तर ही जी टेक्निक आहे इन्व्हेंटरी कंट्रोलची, ही काय आहे, यूज ऑफ मटेरियल बजेटिंग. ओके, सो ह्या टेक्निकमध्ये काय केलं जातं, बजेट ऑफ बोथ मीन्स होल आणि इंडिव्हिज्युअल आयटमचं बजेट प्रिपेअर केलं जातं आणि मग हे जे फॅक्टर्स आहेत ते कन्सिडर केले जातात आणि मग तो डिफरन्स जो काही आहे सबट्रॅक्ट केला जातो. परचेस आपण किती केलेलं आहे, सो त्या परचेसची व्हॅल्यू आणि जे काही बजेट असते जर्नलमध्ये लिहिलेलं असतं ते कॅल्क्युलेट केलेलं असतं, ती सबट्रॅक्ट केली जाते त्या बजेटमधून. आणि मग ह्याच्यामुळे जो पर्सन म्हणजे ज्यांना ऑथॉरिटी आहे सो त्या पर्सनला कळतं की आपण मीन्स इन्व्हेंटरी जे कोणी आहेत, स्टोअर कीपर जे असतात, ऑथराइज पर्सन्स असतात, सो ही विल कम टू नो वेदर वी आर बाईंग मीन्स टू मच क्वांटिटी और टू लिटिल क्वांटिटी बाय रेफरिंग टू दिस परचेस बजेट अँड बाय दिस डेविएशन. ओके, दिस इज दिस इज टेक्निक यूज ऑफ मटेरियल बजेटिंग. देन नेक्स्ट टेक्निक काय आहे बघा, एस्टॅब्लिशिंग अँड इफेक्टिव्ह परचेस प्रोसिजर. आता परचेस प्रोसिजर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण ड्रग हाऊस मॅनेजमेंटमध्ये आपण परचेस प्रोसिजर इन डिटेल बघितली होती. ओके, की ज्याच्यामध्ये मग सप्लायर सिलेक्ट केले जातात, फर्स्ट कोटेशन मागवलं जातं, देन ज्यांच्याकडून म्हणजे ते कोटेशन बघितलं जातं, ज्यांच्या फर्स्ट आधी काय केलं जातं, तर आपल्याला काय ऑर्डर आहे ती काढली जाते. ओके, देन मग ते आपल्याला टेंडर दिलं जातं न्यूजपेपरमध्ये, मग सप्लायर्स आहेत ते सिलेक्ट केले जातात, मग त्या सप्लायर म्हणजे आधी त्यांच्याकडून कोटेशन घेतलं जातं आणि मग ते सिलेक्ट केले जातात, देन ऑर्डर दिली जाते त्यांना, देन मग ती ऑर्डर येते, देन रिसिविंग अँड चेकिंग ऑफ दॅट मटेरियल, देन दॅट चेकिंग ऑफ इनव्हॉइस और बिल, देन रेकॉर्डिंग ऑफ बिल्स इन द बुक्स, देन गिव द पेमेंट टू दॅट सप्लायर. अशी परचेस प्रोसिजर असते. सो व्हॉट वी हॅव टू डू दॅट इज काय करायचं असतं आपल्याला, तर एक इफेक्टिव्ह परचेस प्रोसिजर जी आहे ती काय केली जाते, ती डिटरमाइन केली जाते की ह्याच परचेस प्रोसिजरने आपल्याला पुढे जायचं आहे. सो यू ऑल नो दॅट परचेस प्रोसिजर मीन्स वॉट, द सिक्वेन्स ऑफ स्टेप्स इन विच अ परचेस ट्रान्झॅक्शन इज कॅरीड आउट. म्हणजे ह्याच्यामध्ये काय येतात, तर डिफरंट स्टेप्स येतात. सो त्या स्टेप्सनुसार परचेस ट्रान्झॅक्शन आहे. ओके, मीन्स काय, परचेसिंग जे आहे ते केलं जातं. परचेस ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, पहिले आपल्याला कळतं आपल्याकडे हा आयटम शॉर्ट आहे, सो शॉर्ट आहे म्हटल्यावरती आपल्याला ते समजलं, आपण रेकग्नाइज केलं की माझ्याकडे पॅसिमॉल 500 टॅब्लेट्स आहेत, त्याची स्ट्रीप आहे, ते शॉर्ट आहे. ओके, देन मी ते माझ्या शॉर्ट बुकमध्ये लिहिते, दिस इज शॉर्ट. देन नेक्स्ट इज व्हॉट आय डिड, मी बघते की पॅसिमॉल 500 ह्याची कंपनी कोणती आहे, इप्का आहे. सो इप्काचे स्टॉकिस्ट कोण आहेत, सो इन रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्ये, रत्नागिरीमध्ये कोण स्टॉकिस्ट आहेत, सो त्या रत्नागिरी स्टॉकिस्टना मी काय करते, तर ऑर्डर देते. ऑर्डर दिल्यानंतर मग ते ऑर्डर लिहून घेतात, ऑर्डर माझी पॅक करतात, मग मला ते ऑर्डर पाठवतात इथे देवरुखला. देन मी ती ऑर्डर घेते, मी चेक करते, इनव्हॉइस बिल काय आहे ते मी चेक करते. सो मग ते बिल आहे ते मी माझ्या जर्नलमध्ये, म्हणजे माझी जी काही काय असतं, लेजर असतं, म्हणजे काय, तर इन प्युअर मराठीमध्ये म्हणायचं झालं तर चोपडी असं बोलतात त्याला. ओके,
सो आय एम रायटिंग इन दॅट. देन आफ्टर जी काही साईट असेल 21 डेजची 1 मंथची, ते आफ्टर दॅट आय एम गिविंग देम पेमेंट. सो ह्याला इट इज कॉल्ड एज व्हॉट, इट इज कॉल्ड एज परचेस ट्रान्झॅक्शन. ओके. अँड दी स्टेप्स, ह्या मी जर तुम्हाला काही स्टेप्स सांगितल्या, मी ऑर्डर देते. ओके. देन ह्या ज्या सगळ्या मी तुम्हाला स्टेप्स सांगितल्या, दीज स्टेप्स आर इन्व्हॉल्ड इन दिस परचेस ट्रान्झॅक्शन. ओके. सो आता फर्स्ट बघा, द परचेस प्रोसिजर स्टार्ट्स विथ द रेकॉग्निशन ऑर रिअलायझेशन ऑफ द नीड ऑफ ॲन आयटम. म्हणजे काय, तर मला पहिल्यांदा कळतं की मला ह्या प्रॉडक्टची माझ्या फार्मसीमध्ये काय आहे तर गरज आहे. म्हणजे माझ्या लक्षात येतं की पॅसिमॉल 500 आहे. देन ऑर्डर जेव्हा आपण काढत असतो तेव्हा आपल्याला कळतं की आता हा प्रॉडक्ट आहे तो संपला आहे. जर तुमचं मेडिकल असेल, ओके, जर सपोज जर तुम्ही कधी ऑर्डर काढली असेल किंवा ऑर्डर काढताना बघितली असेल तुम्ही, ओके. सो सॉफ्टवेअरमध्ये इन एव्हरीथिंग आता अलाइड सॉफ्टवेअर आहे. ऑनलाईन ऑर्डरसुद्धा काढणं पॉसिबल असतं त्याच्यावरती. अदरवाईज काही फार्मसीजमध्ये देन चेकिंग करून किंवा कम्प्युटरवरती स्टॉक बघितला जातो. पॅसिमॉल 500 एकच स्ट्रिप शिल्लक आहे. देन आपली जी नोटबुक असते, ऑर्डर बुक असते, त्याच्यामध्ये नोट डाऊन केलं जातं. मग अजून काय काय प्रॉडक्ट असतील. सो सॉफ्टवेअर इन एव्हरीथिंग. ओके. नाव इट्स बिकम व्हेरी सिम्पल बिकॉज ऑफ दिस मेडविजन गोल्ड सॉफ्टवेअर. इट्स in our area, okay, Ratnagiri, Chippadum, most of their Medvision Gold software, Allied software is based and is everything is there in that software. So ते यूज केलं जातं आपल्याकडे. जेव्हा तुम्ही आफ्टर कम्प्लिटिंग युअर SYD फॉर्म, when we are going for a training in any pharmacy, okay, that time you will came to know that software of Allied, that is Medvision Gold. सो आफ्टर दॅट वॉट, दॅट इज नीड इज रिटर्न इन रेक्विजिशन फॉर्म. म्हणजे आपली जी काही ऑर्डर बुक असेल त्याच्यामध्ये त्या प्रॉडक्ट आहे, शॉर्ट आहे आपल्याकडे, तो लिहिला जातो. देन सोर्सेस आर आयडेंटिफाईड अँड ॲप्रोप्रिएट सप्लायर इज सिलेक्टेड. सोर्सेस आर आयडेंटिफाईड म्हणजे काय, मला आता माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे पॅसिमॉल इप्का कंपनीची आहे, ती शॉर्ट आहे. देन मी फाइंड आउट करते ह्याचे इप्का कंपनीचे माझ्याजवळ स्टॉकिस्ट कोणते आहेत. म्हणजे काय, तर माझ्या मेडिकलच्या जवळपास कोणते स्टॉकिस्ट आहेत. सो आफ्टर दॅट मला समजतं, माझ्या मीन्स लक्षात येतं. किंवा आपल्याकडे ती बुक्स दिलेली असतात, मीन्स प्रत्येक हे ज्या कोण असतात स्टॉकिस्ट असतात, त्या स्टॉकिस्टकडे वेगवेगळ्या कंपनी असतात. सो त्यांनी त्यांचं जे बुक असतं ऑर्डर, म्हणजे त्याच्यामध्ये सगळी त्यांची प्रॉडक्ट लिस्ट असते. सो ते बुक्स त्यांनी आपल्याला दिलेलं असतं. जेव्हा आपण नवीन मेडिकल स्टार्ट करतो तेव्हा आपण त्यांच्याकडे माल आणायला जात असतो, प्रत्येक स्टॉकिस्टकडे. वी हॅव टू गो पर्सनली अँड वी हॅव टू परचेस दॅट ऑल गुड्स. दॅट टाईम ही इज गिविंग दॅट रेफरन्स बुक. ओके. इट इज कॉल्ड ॲज रेफरन्स बुक बोलतात त्याला. सो त्या रेफरन्स बुकमध्ये सपोज आता मी हे सांगितलं तुम्हाला पॅसिमॉल 500 इप्काचं आहे. सो इप्का कंपनी इज इन रत्नागिरीमध्ये आयडियल फार्मसी म्हणून स्टॉकिस्ट आहेत. सो त्यांच्याकडे इप्का कंपनी आहे. सो मग त्यांनी त्यांच्या रेफरन्स बुकमध्ये इप्का कंपनी आहे, त्याचे सगळे प्रॉडक्ट्स. लुपिन कंपनी आहे, त्याचे सगळे प्रॉडक्टची लिस्ट. देन मायक्रोलॅब्स कंपनी आहे त्यांच्याकडे. सो त्याचे सगळे प्रॉडक्टची लिस्ट आहे ती त्यांनी त्या रेफरन्स बुकमध्ये दिलेली असते. सो आपल्याला इझिली कळतं की ह्या स्टॉकिस्टकडे ही कंपनी आहे. ओके. आणि अशा प्रकारे मग आपण आयडेंटिफाय केलं. अँड देन ॲप्रोप्रिएट सप्लायर. सो मग आता जर रत्नागिरीमध्ये ते भेटणार आहे मला पॅसिमॉल 500 इप्काचं, देन मी रत्नागिरीतल्या स्टॉकिस्टला ऑर्डर देते. ओके. देन आय एम नॉट गो फॉर मीन्स कोल्हापूरमध्ये जर रत्नागिरीमध्ये भेटतं आहे तर वाय शुड आय गो टू कोल्हापूरमधल्या स्टॉकिस्टना का ऑर्डर द्यावी, अदरवाईज चिपळूणमधल्या स्टॉकिस्टना का ऑर्डर द्यायची. जर इथे जर रत्नागिरीमध्ये म्हणजे जवळच्या जवळ जर मिळणार आहे ते प्रॉडक्ट तर. अंडरस्टूड. म्हणजेच काय, तर सोर्स आयडेंटिफाय केले जातात आणि ॲप्रोप्रिएट सप्लायर सिलेक्ट केला जातो. आता ॲप्रोप्रिएट सप्लायर सिलेक्शन माझ्याजवळ, ओके, मला कम्फर्टेबल आहे रत्नागिरीतल्या सप्लायरकडून येणं, सो मी त्यांना ऑर्डर देते. अदरवाईज जर रत्नागिरीतल्या सप्लायरकडे नसतं तर मी चिपळूणच्या सप्लायर्सना ऑर्डर दिली असती. समजा चिपळूणच्या पण सप्लायर्सकडे नसतं तर मी कोल्हापूरच्या सप्लायर्सना ऑर्डर दिली असती. अंडरस्टूड. देन नाव सी, द ऑर्डर इज प्लेस्ड विथ द सिलेक्टेड सप्लायर. म्हणजे काय, तर
सोर्स आयडेंटिफाय केला, सप्लायर सिलेक्ट केला, आयडियल ते सिलेक्ट केले, मग त्यांना आता ऑर्डर दिली जाते. ओके, सो मग त्यांना ऑर्डर दिल्यानंतर ते ऑर्डर आहे ते लिहून घेतात आणि मग जे काही आपण किती ऑर्डर दिलेली आहे, मीन्स फक्त काय पॅसिमॉल 500ची एका प्रॉडक्टची ऑर्डर देत नाही कोणीच. ओके, अजून जे काही 15, 20, 30, 40, 50, 60 जे काही सगळे प्रॉडक्ट्स असतात त्याची ऑर्डर काढून दिली जाते. मंथली, वीकली, आफ्टर 15 डेज, आफ्टर 8 डेज. ओके, जसं काही आपल्याला शॉर्ट पडेल तसं ही ऑर्डर आहे ती काय केली जाते तर दिली जाते. सो ती ऑर्डर दिल्यानंतर देन द गुड्स आर रिसिव्ड अँड दे आर थरली चेक. ओके, गुड्स आहेत मग ते आपल्याकडे भेटतात अँड वी आर चेकिंग दॅट गुड्स, म्हणजे ॲज पर जे इनव्हॉइस असतं. आता इनव्हॉइस म्हणजे काय, जेव्हा एखादा आता ते आयडियल स्टॉकिस्ट आहेत, त्या आयडियल स्टॉकिस्टकडून जेव्हा मला माल येतो, ओके, मीन्स मेडिसिन्स येतात, सो त्यांनी ते बिल दिलेलं असतं आणि त्या बिलावरती त्यांचे डिटेल्स असतात. देन माझं फार्मसी आहे, ABC मेडिकल स्टोअर्स आहे. ओके, सो माझ्या मेडिकलचे काय असतात डिटेल्स असतात, GST नंबर असतो, ड्रग लायसन नंबर असतो आणि लिस्ट असते. मीन्स आता पॅसिमॉल 500 दिज AA बॅच 203 बॅच असते, एक्सपायरी असते त्याची काय असेल ती 12-23 और जी काही असेल ती एक्सपायरी असते, बॅच असतो, GST आणि असतं. सो आपण मग ते चेक करायचं असतं. पॅसिमॉल 500 जर 10 स्ट्रिप्स लिहिलेल्या आहेत, सो मग बॉक्समध्ये पण 10 स्ट्रिप्स आहेत का ते चेक करायचं. देन एक्सपायरी असते बिलावरती, सो 11-23 एक्सपायरी दिली आहे, तीच स्ट्रिपवरती पण 11-23 आहे का, आणि क्वांटिटी 10 तर 10च आहेत का, सो ते चेक करायचं असतं. अशा प्रकारे मग काय केलं जातं, इनव्हॉइस चेक केलं जातं. अँड आफ्टर दॅट इनव्हॉइस ते चेक केल्यानंतर ते जे बिल असतं ते आपण आपल्या PCला फीड करायचं असतं. कम्प्युटरमध्ये आपल्या PCला ते बिल आहे ते फीड करायचं असतं, जेणेकरून आपल्याकडे ते एंट्री राहते आणि आपल्याकडे स्टॉकला ते आपल्याला एंट्रीज त्या मस्ट कंपल्सरी आपल्याला दाखवाव्या लागतात त्या. सो आफ्टर दॅट आपण फीड केल्यानंतर देन देअर पेमेंट इज मेड. देन त्यांचं पेमेंट आहे मग ते केलं जातं अँड परचेस ट्रान्झॅक्शन इज रेकॉर्डेड. आणि मग ते जे काही आता हे सगळं काय झालं, परचेस ट्रान्झॅक्शन झालं. सो मग ती लेजर बुक जी काही असेल माझ्या मेडिकलची, तर त्याच्यामध्ये काय केलं जातं तर हे लिहून ठेवलं जातं. सो दॅट कीपिंग अ रेकॉर्ड, म्हणजे हे रेकॉर्ड मेंटेन करून ठेवणं इज व्हेरी ॲडव्हान्टेजियस. वाय इट्स व्हेरी ॲडव्हान्टेजियस, बिकॉज इट ॲक्ट्स ॲज अ गाईड फॉर फ्युचर ॲक्शन. इन फ्युचरमध्ये इट ॲक्ट्स ॲज अ गाईड, म्हणजे काय तर नेक्स्ट टाईम मला जेव्हा परत पॅसिमॉल, सपोज मी एखाद्या दिवशी काय आहे ॲबसेंट आहे मी आणि सपोज माय बिझनेस पार्टनर इज देअर, तर आज मी ऑर्डर दिली होती आयडियाची इप्का कंपनी, ते मला माहिती आहे. बट समजा जर उद्या माझा बिझनेस पार्टनर इज देअर इन दॅट, सो दॅट टाईम हे जर मी रेकॉर्ड मेंटेन केलेलं असतील, सो इट्स विल बिकम इझी okay to my business partner to give an order, to place an order. So in this way it acts as a guide for future action. Then it provides authentic records about the inventory which is needed for the inventory control. okay, आता हे काय आहेत, ऑथेंटिक रेकॉर्ड्स आहेत हे. ओके, म्हणजे काय तर हे रेकॉर्ड्स आहेत हे आपल्याला पुढे उपयोगी पडतात, जेणेकरून आपल्याला इन्व्हेंटरी जी आहे आपली सगळी, दॅट वी कॅन कंट्रोल ऑन दॅट इन्व्हेंटरी. ओके, बिकॉज ऑफ दिस रेकॉर्ड्स, मीन्स हे जे आपण जे हे सगळं ट्रान्झॅक्शन आहे हे रेकॉर्ड करून ठेवल्यामुळे आपल्याकडे ते ऑथेंटिक रेकॉर्ड आहेत ते मेंटेन राहतात, जेवढी काही इन्व्हेंटरी आपल्याला लागणार आहे त्याच्यासाठी, फॉर इन्व्हेंटरी कंट्रोल. देन द परचेस ऑर्डर इज अ लीगल डॉक्युमेंट. परचेस ऑर्डर जी काही आहे, सो परचेस ऑर्डर हे काय आहे, इट्स अन लीगल डॉक्युमेंट. परचेस ऑर्डर ही काय आहे तर लीगल डॉक्युमेंट आहे, विच हेल्प्स इन केस ऑफ एनी लीगल प्रॉब्लेम्स. मीन्स सपोज आता ही सगळी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड आपण करून ठेवतोय, सपोज जर उद्या काही प्रॉब्लेम झाला, मीन्स एखादं बिल त्यांच्या म्हणजे जे स्टॉकिस्ट आहेत त्यांच्याकडून गहाळ झालं आणि समजा आपण पेमेंट केलेलं आहे, त्याचे पण आपण रेकॉर्ड मेंटेन करून ठेवलेलं असतात, आपण लिहून ठेवलं असतं. और आपण जर चेक दिला असेल
तर त्याची त्याचं काय असतं, आपल्या बँकमध्ये ते रेकॉर्ड असतात आणि समजा जर तुम्ही कॅश दिली असेल तर कॅश दिल्यानंतर त्यांनी रिसिप्ट दिली जाते पेमेंटची, मीन्स किती पेमेंट झालं तुमचं 10,000. सो 10,000 इज रिसिव्ड फ्रॉम ABC मेडिकल स्टोअर्स. सो ते आपण मेंटेन करून ठेवायचे की जेणेकरून समजा उद्या ते स्टॉकिस्ट बोलले की तुम्ही हे पेमेंट मला केलेलंच नाही आहे, हे 10,000चं बिल मला केलेलंच नाही आहे तुम्ही. ओके, सो इन दॅट केस मग काय करणार तुम्ही, 10,000 तुम्ही त्यांना परत देणार का? इन दिस वे यू विल बी केम इन द लॉस. ओके, सो इट इज बेटर टू कीप ऑल द रेकॉर्ड्स इन युअर that journal, in your notebook, keep all the records of that. So it is better काय आहे ते सगळे रेकॉर्ड्स आहेत ते मेंटेन करून ठेवणं हे गरजेचं आहे. सो म्हणजे उद्या काही लीगल प्रॉब्लेम आला, जर ते स्टॉकिस्ट बोलले तुम्ही असं केलंच नाही तर देन इन दॅट केस वी कॅन शो टू हिम, सी दिस इज रिसिप्ट. ओके, दिस इज युअर साइन इज हिअर, दिस इज द रिसिप्ट ऑफ पेमेंट डन. So it's a legal document. Okay, purchase order is a legal document. So in general every business organization prepares its own purchasing manual which prescribes the purchase policies and procedures, so that these purchase policies, these are differed from company to company, from organization to organization, because these are framed keeping in view the objectives of the company. म्हणजे ही जी काही purchase procedure आहे ती कंपनी, फार्मसी टू फार्मसी, ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन ही काय असते तर डिफरंट असते. बिकॉज कोणतीही परचेस प्रोसिजर ही सिलेक्ट करताना त्या कंपनीचे जे काही ऑब्जेक्टिव्ज असतील तेच काय केले जातात तर एम ॲज अ एम म्हणून ठेवून मग पुढे फर्दर प्रोसिजर केली जाते. सो गुड परचेस पॉलिसीज अँड inventory control are interlinked with each other. Therefore, such purchasing policies are to be pursued which are effective in controlling the inventories. So, this technique is also used for establishing an effective purchase procedure. Effective purchase procedure साठी ही टेक्निक आहे. ओके, सो ही टेक्निक आहे ही इन्व्हेंटरी कंट्रोल करण्यासाठी यूज केली जाते. ओके, सो what we had seen, that is first technique is use of material budgeting. So in that way budgeting is already prepared for individual whole items, and while preparing this budgeting, that is increase or decrease in sales of previous month is in comparison with corresponding monthly sales in previous year. So adjustment of overbuying or underbuying, this is also considered. Then next we had seen to establish an effective purchase procedure, and these are steps involved in that, and it's very effective. Okay, and it's very advantageous because it acts as guide for future action, provide authentic records also, and it's a legal document. Okay. So these are two techniques of inventory control. So after that last two techniques are remain, that is the scrap and surplus disposal and then weight analysis. And these scrap, surplus disposal and weight analysis, these both two are very important techniques from your exam point of view. Okay, so if anyone having difficulty in today's lecture, then ask me freely. आजच्या लेक्चरमध्ये जर कोणाला काही डाऊट्स असतील तर तुमचे डाऊट्स काय असतील ते विचारा मला, आपण तुमचे डाऊट्स काय असतील ते क्लिअर करूयात. ओके, थँक्यू. हॅपी लर्निंग. स्टे सेफ.